कधी असं बाप लेकाला बघितल्यानंतर माझ्या बरोबर पण असं काहीतरी होईल असं वाटायचं नाही. नियतीने घडवून आणलं. नियती, यावेळी तुझ्यावर एवढ्या लवकर विश्वास नाही ठेवणार. चांगलं ओळखून आहे मी तुला. तू अशा दाखवते 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 आणि एक दिवस पायाखालची चादर अशी ओढतेस ना की परत उभं राहायला आयुष्य जावं लागतं. अर्जुन, तुझ्या आवडीचं डार्क चॉकलेट. अरे व्यवस्थित लक्षात आहे की तुझ्या. आणि माझा आवडीचा फ्लेवर रॉयल पिस्ता. म्हणजे लक्षात आहे तुझ्या. तू तरी कुठे विसरलीस. अर्जुन, माझ्या जवळच्या लोकांच्या आवडीनिवडी मी कधीच विसरत नाही. थँक्यू. खूप दिवसानंतर डार्क चॉकलेट खाल्लं. आता अप्पीकडे राहतोस ना. नाही म्हणजे तू तिला सांगितलंस का की तुझ्या आवडीनिवडी बदलल्यात ते? नाही, एवढं बोलणं नाही झालं आमच्यात. हाच चान्स. अर्जुनच्या मनात नक्की काय चाललंय ना हे जाणून घ्यायचं. हा इकडेच काहीतरी बोलेल. अर्जुन, अरे तू तिला बोलला नाहीस तर तिला कसं समजणार? म्हणजे तुझ्या आवडीनिवडी तुलाच तिला सांगाव्या लागतील ना. आणि हे बघ, उगाच इच्छा नसताना काही करू नकोस तिकडे. अरे बघ, आपला साखरपुडा झाल्यानंतर आप्पीला माझ्याबद्दल काय वाटतं किंवा माझ्या आवडीनिवडी बदलल्या नाही बदलल्या हे तिला सांगणं मला गरजेचं नाही वाटत. मी त्या घरात फक्त अमोलसाठी आहे. दॅट्स इट. हे बघ, आता मला तुला कसलंच प्रेशर द्यायचं नाहीये. म्हणजे आपला साखरपुडा झालाय ना हेही विसरून जायला तयार होते मी. ही अंगठी पण काढून ठेवायला तयार आहे मी, पण अरे खूप घट्ट आहे, निघतच नाहीये. आर्या आर्या आर्या, राहू दे. पण मी काढून ठेवीन. तू पण काढून ठेवशील ना? बघू, तू बस. मी अमोलसाठी पार्सल घेतो आईस्क्रीम. अरे मी पॅक करायला सांगितले त्यांना. बरं मग मी घरच्यांसाठी घेतो. त्यांना कशाला? नाही म्हणजे त्यांना आवडेल नाही आवडेल आपल्याला माहित नाही ना, म्हणून बोलली मी. नाही, अमोल बरोबर घरचे सगळे खातील ना. घेतो मी. याचा ना काही भरोसाच नाहीये. एकदा म्हणतो मला काही फरक पडत नाही आणि आता सगळ्यांच्या निमित्ताने ते आप्पीसाठी पण आईस्क्रीम घेऊन चाललंय. पण अर्जुन, तुझ्या बोलण्यावर आता आंधळा विश्वास ठेवणार नाही ही आर्या. माझ्या हातात ती अंगठी काढणं तर सोड, पण नाही तुझ्या आप्पीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं ना मी तर बघच. हे घर माझं नाहीये का? असं बाहेर काढलं माझं सामान सगळं आणि मी बरी सगळं सहन करेन. मी तर आता इथं राहतच नसते. असे वागवतात जशी मी या घरची मोलकरी नाही. मोना, काय तो अजून सामान रूम मध्ये ठेवलं नाही? नाही ठेवायचं मला. तुम्हाला माहितीये का काय झालं ते? माहित आहे मला. आलता फोन. दीदी आणि दाजी आपल्या खोलीत राहणार आहेत आणि आपण खाली. एवढं काय आहे का त्यात? एवढं काय? अहो माझं घर असतं ना तर असं खोलीत बाहेर काढलं नसतं मला. अहो ते पण त्या एवढ्याशा पोरानं. मला एवढा राग आला होता ना त्याचा. एक ठेवून दिली असती ना तर जाऊन बसताच रडत. हे बघा, तुम्ही मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी मी नाही ऐकणार. मी चालले माझ्या आईकडं. मोना, घरातनं बाहेर काढलं नाही आपल्याला. ती खोली मोठी आहे ना त्यामुळे तिघांनी घेतल्या. आणि तशी पण ती मास्टर बेडरूम आहे, तिथं दीदीच राहणार ना. हां, आता तुम्ही त्यांची बाजू घेऊन माझी मनधरणी करायला आलात का? मोना अगं तसं नाही ग. तू नको की जाऊ घर सोडून. मग काय थांबू? सांगा की काय थांबू? या लोकांचा स्वयंपाक करायला, भांडी करायला? हे बघा, मी या घरची मोलकरी नाही आहे. अगं आपण करूया की काय तर. काय करणार? अहो तुम्ही माझे हात बघितला का? हे बघा पाण्यात घालून घालून माझे हात कसे झालेत. मोना अगं तू घर सोडून नको की जाऊ बाई. हा बघ, मास्टर बेडरूम जाऊन दे, पण ही खोली पण मोठी आहे की. तू समजून घे की जरा. मोना बघ, त्या रूमच्या वरती खिडकी आहे ना, त्या खिडकीनं सूर्यप्रकाश येतो. तिथे आपण मस्त रील बनवू. जी गेले त्यापेक्षा जी आहे त्याच्याकडे बघ की. आणि माझे हात? त्याची काळजी नको करू. मी दीदीशी बोलतो. घरकामाला आपण एक बाई लाव. बस झालं समाधान.
माझ्या राणीचे हात कसे मऊसूत असले पाहिजे, हो का नाही? हा. पण तुम्ही आजच वंशाबरोबर बोलायचं हा? आत्ता लगेच. बरं, तुम्ही हे सगळं सामान लावून घ्या. अहो मी सकाळपासून खूप थकली आहे हो. लावतो. काय जाऊ बाई, अहो काय चाललंय? अगं काय नाही, म्हणलं एकटीसाठी कुठं सगळा स्वयंपाक करत बसा, म्हणून खिचडी भात लावते. या अप्पीची अवस्था वाईट करून ठेवायची असेल ना, तर जाऊबाईंपेक्षा चांगली साथीदार कोणीच नाही मिळणार मला. अहो तुम्ही एकटे कुठे आहेत? मी आहे ना तुमच्यासोबत. आणि हे बघा, अर्जुन आणि बाबांनी जरी तुम्हाला सोडून गेले ना, तरी मी तुम्हाला सोडून नाही जाणार. आर्या जाऊ दे ना, नको तो विषय आता. बरं झालं तू आलीस. अगं असंही मला एकटीला जेवण जात नाही, सवयच नाही ना. आता तुझ्यामुळे निदान 2 घास जातील तरी. 2 घास नाही आहे जाऊ बाई, तुम्हाला चांगलं पोट भरून जेवायचंय. आणि सगळ्यांनी जरी तुम्हाला एकटीला सोडलं ना, तरी मी आहे ना. आर्या खरंच तुला माझ्याबद्दल किती वाटतं ना ग? जाऊ बाई, हे बघा आपलं हे नातं आहे ना, मला कायम जपून ठेवायचंय. आणि तुम्ही ज्या लोकांसाठी इतकं केलं, ते तुमचा विचार सुद्धा करत नाही, त्याचंच खूप वाईट वाटतं अहो मला. म्हणजे अहो आज मी अर्जुन बरोबर आईस्क्रीम खायला गेले होते. अर्जुन माझ्याबरोबर अर्धा पाऊण तास होता, पण त्याने तुमची चौकशी सुद्धा केली नाही. म्हणजे वहिनी कशा आहेत हे सुद्धा विचारलं नाही अहो. खरंच? हो, मला तर आश्चर्य हे वाटतंय ना की तुम्ही इतकं प्रेम केलं या लोकांवरती, आणि या लोकांनी मोना कोण आहे ही जाऊबाई? अगं ही अपर्णाच्या भावाची बायको आहे मोना. हिला पण भाऊजी आणि अपर्णा एकत्र आलेले नको. काय? हो, म्हणजे मी हे कोणालाच बोलले नाही बरं कार्या, पण तू. नाही नाही, मी तुम्हाला जज नाही करणार. तुम्ही उचला तिचा फोन, बघा तरी ती काय बोलते. हां, मी स्पीकरवरच ठेवते. हां. हॅलो मोना, बोल. अहो रुपालीताई माझा ऐका, तुम्ही लवकर काहीतरी करा. रुपालीताई प्लीज. अगं हो मोना, तू जरा शांत हो आणि काय झालंय ते नीट सांग. अमोलनं अर्जुन दादानी वंशांचं सामान एका खोलीत शिफ्ट केलंय. अहो मग याचा दुसरा अर्थ काय होतो? हो माहितीये मला. अगं पण हे झालंच कसं? सगळ्यांनी हे हो कसं दिलं? हे बघा अमोल आहे तो, त्याला अडवणारा इथं कोणीच नाही. आणि हा, त्या आर्याला सांगा, जर अर्जुन दादा तिला खरंच आवडत असतील ना, तर हातावर हात ठेवण्याची ही वेळ नाहीये. काय तर कर म्हणाव बाई तिला. हा, तू सांग मला काय होते ते, मी बघते काय करायचं ते. हो. बघितलं जाऊबाई, अर्जुन तिकडे काय म्हणत होता? अमोलसाठी, फक्त अमोलसाठी. एखाद्याने किती खोटं बोलावं. अगं आर्या, खरं तर भाऊजींची काहीच चुकी नाही आहे ह्याच्यात. हे सगळं ना अपर्णा करते. तिनेच हे सगळं अमोलला सांगितलं असणार आहे. हे तर एवढ्या लहान लेकराला काय कळणार आहे का हे सगळं? आजोबा, आज सिम्बा खूप खुश आहे ना? अरे वय, पर का खुश आहे ते नाही सांगितलंस. हो सांगेन ना, माझे दोन्ही आजोबा माझ्या सोबत आहेत म्हणून. ओ भांजे, दोन्ही आजोबा आहेत आणि मी काय केलं हो तुम्हाला? काय चाललंय? ये आली. बाहेरपर्यंत आवाज येतोय. काय गप्पा चालल्यात? आजोबांना आणि बापूंना दिवसभर त्रास नाही ना दिला? नाही मा. आप्या, का अमोलचा काय त्रास होणार आहे आम्हाला? अगं उलट त्याच्या बरोबर आता दिस कुठे गेला ना तेच कळलं नाही आम्हाला. हो, पण अभ्यास केलाय का? हो मा. दिदे, हो, एक काम होतं तुझ्याकडं. बोल की बाळा. मी काय म्हणतोय, आपण घरातल्या कामाला एखादी बाई लावायची का? का रे? दिप्या, अरे हे काय नवीन? वंस म्हणजे मी आहेच करायला, पण एखाद्या दिवशी वेळेत उरकलं नाही तर उगाच उशीर नको ना व्हायला, म्हणून म्हणतेय. आणि आता लोक पण वाढली आहेत ना,
हो बरोबर आहे, काहीच हरकत नाही. आजचं सगळं आवरलंय ना, नाही तर मी आवरते नाही लगेच. नाही म्हणजे आजचं सगळं आवरलंय. बर चला, आलीच मी फ्रेश. मा हा थांब, तू कुठे जायलीस? फ्रेश पाहिला का रे? मा आज आवरायच नाही, कारण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. एक मिनिट, आता काय नवीन? दिदे सरप्राईज काय सांगायचं असते वय? जरा थांब की, दाजी येऊन दे की. तुमचं मामा भाच्याचं काय चाललेलं असतं ना तेच कळत नाही मला. काय काय करतोय आमचा सिम्बा? बाबा त्याच्यामध्ये काय आणलंय? हे आईस्क्रीम आहे. जेवण झाल्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून खायचं. साहेबांनी आज नवीन सरप्राईज द्यायचं ठरवलंय आपल्याला. सरप्राईज? काय अमोल? काय? बाबा दाखवतो, पण असं नाही दाखवणार. मोल, अरे बाबा आत्ता आलेत ना, त्यांना बसू तर दे. बापू आता आमच्या भाच्या सरकार कोणाला ऐकत नसतात काय हो? बरोबर मामा. मामा ते हा दिदे धर रुमाल? दाजी बा. आता ह्याचं काय करायचं? मा बाबा आता तुम्ही हे डोळ्याला बांधा. हा अरे अमोल, कशाला तसंच दाखव ना काय सरप्राईज येते. बाद बनलं ना बाबा. बर, मोल काय चाललंय तुझं? अमोल तुझं काय चाललंय? अरे पडू आम्ही. नाही मा तू काळजी करू नकोस, मी आहे ना. कुठे घेऊन चाललाय? मा तुम्ही चला. झालं का? नाही काय चाललंय? काढायची का पट्टी? काढू का पट्टी? अगोल फिरा गोल गोल. बर बर. सॉरी सॉरी. सॉरी. आता सोळापती सोळा. बाबा आजपासून आपली तिघांची खोली कशी वाटली? मा बाबा तुमच्या आधीच्या खोलीत पण तुमचा फोटो असेल ना, पण हा खूप बेस्ट आहे. तुम्हाला आवडला का? हा बाळा, मस्त आहे. मा बाबा आता आपण तिघांनी इथेच जायचं. अमोल बाळा, फोटो सगळ्या वस्तू तू एकट्याने आणल्या इकडं? काय बाबा इतकं सगळं मी एकटा कसं करेल? मी समर कॅम्पवर आपल्या फ्रेंड्सला बोलवलं होतं, ते मदत करत होते मला. आवडली का तुम्हाला तुमची रूम? हो, खूप आवडली. मा कशी वाटली तुला रूम? तू काय बोलत नाहीयेस. खूप छान आहे. मा बाबा तुम्ही थांबा, मी आलो लगेच. हे अमोल, अर्जुन, अरे हे सगळं मुलं एकट्याला हे सगळं सुचणं अशक्य आहे. त्यांनी कुणाला तरी विचारलं असणार ग, मला तर नाही विचारलं. तुला काय बोल? अर्जुन एक मिनिट, मी सकाळी तुझ्यासमोरच त्याच्याशी बोलले ना. त्याला मी काय म्हणाले, संध्याकाळी आल्यानंतर बोलू, आणि मी खरंच घरी आल्यानंतर बोलणार होते, पण त्याआधीच तो हे सगळं करेल याची मलाही कल्पना नव्हती. आणि हे बघ, जशी तू माझ्यावर शंका घेतोयस तशी मी तुझ्यावरही घेऊ शकते, पण मी असं केलंय का? हा, पण एवढं सगळं अमोल एकटा करल असं? अर्जुन अरे लहान आहे तो,
आणि जर त्याला वाटत असेल की त्याच्या आई बाबांनी एकत्र यावं तर त्यात चुकीचं काय? मला फक्त एवढं वाटतं की आपल्या भांडणाची झळ त्याला नको लागेल. हा बरोबर आहे तुझं, पण तुला कळतंय का आप्पे, त्याच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चालल्या. म्हणजे ते चुकीचे आहेत असं नाही म्हणत मी, पण पुढे जाऊन त्याच्या अपेक्षा आपण पूर्ण नाही करू शकलो ना, त्याला जास्त वाईट वाटेल. तू हे मला का सांगतोय? नाही म्हणजे त्याच्यासमोर नाटक करू हे कोणाच्या डोक्यात होतं? ती त्या वेळेची आणि त्या परिस्थितीची गरज होत्या. मला असं वाटतं आपण आत्ता अमोलशी बोललं पाहिजे. हे बघ, तो असे आस लावून बसेल नंतर त्यालाच वाईट वाटेल, आणि तो असे प्रयत्न करत राहील आपल्याला जवळ आणण्यासाठी. आणि काय सांगायचं त्याला? त्याला हे सांगू की आपण फक्त त्याच्यासाठी एकत्र आलोय म्हणून, पण आपल्यातले वाद अजून मिटले नाही. अर्जुन अरे हे सगळं आपे बघ ऐक ना, माझ्या डोक्यात आहे ना लय गुंता वाढत चाललाय, मला अजून नाही वाढवायचं. हे बघ आर्याबरोबर साखरपुडा केलाय, माझं तिच्याशी लग्न होणार आहे, त्यामुळे इथून पुढे तिच्याशी अजून वाईट आणि अजून खोटं नाही वागू शकत. बाकी सगळं जाऊ दे, आपण अमोलला फक्त एवढं सांगू की आम्ही तुझ्यासाठी एकत्र आलोय, बाकी आमच्यात काय नाही. म्हणजे तुमचे एकमेकांवर प्रेम नाहीये का? बाबा सांगा ना, तुम्हा एकमेकांसाठी काहीच वाटत नाही. बाळा असं म्हणजे बाबांनी बोलले ते मी ऐकले सगळं. हे बघ अमोल बाळा, तू ऐकलेस ना ते खरं आहे. हे बघ आमचं तुझ्यावर प्रेम आहे आणि आम्ही तुझ्यासाठी एकत्र राहू, पण ह्यापेक्षा जास्त आमच्याकडून तुझ्यासाठी नाही काय होऊ शकत. आणि हे बघ तू नको काळजी करू, आमच्या दोघांकडनं तुला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार. होणार अर्जुन? हो हो. आणि हे बघ बाळा, आम्ही तुझ्यासाठी इथं राहू, पण फक्त ते कायम नसायला बाळा. अमोल तू नाराज नको ना रे हो. हे बघ आम्ही तुझ्याकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही, खरंच. सगळ्यांची मा बाबा नऊ बांधता एकत्र जातात, मग आपण तुम्ही एकत्र राहाव्यात. अमोल बाळा हे बघ तुझं कळतंय मला म्हणणं, आणि म्हणूनच ना मी आणि तुझी मा तुझ्याबरोबर एकत्र राहू, ह्यापेक्षा जास्त आम्ही तुझ्यासाठी नाही काय करू शकत. हे बघ आत्ता तुझा आनंद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, पण म्हणून मी मागच्या गोष्टी नाही विसरू शकत. अमोल हे बघ तू बाकी कुठल्याच गोष्टींचा विचार करू नकोस. मी आणि तुझा बाबा कायम तुझ्यासोबत असणार आहोत. मी जरा फ्रेश होतो. मी आहे. ह्या दोघांना एकत्र आणायचं म्हणजे साधं प्लॅन चालणार नाही. मिशन रेव्हन्यू पूर्ण करायचं असेल तर काहीतरी मोठं प्लॅन करायला पाहिजे. मला उठून गेला पण वाटतं. सगळ्यांची मा बाबा नऊ बांधता एकत्र जातात, मग आपण तुम्ही एकत्र राहाव्यात. मी आणि तुझी मा तुझ्याबरोबर एकत्र राहू, ह्यापेक्षा जास्त आम्ही तुझ्यासाठी नाही काय करू शकत. तिने आपल्यामध्ये तुझं मत बरोबर का माझं मत बरोबर स्पर्धा लावली नसती ना, तर नियती बरोबरचा प्रत्येक डाव आपण सोबतीने जिंकलो असतो. आता मार्गच काय, आपल्या दिशा पण मला वेगळ्या वाटतात. अर्जुन